आउट. ए अंजी कोशिंबीर खेळतो का काय? असं का आणलंय मला हे? 1 लाखाची सुपारी होती ना, तुम्ही सांगितलं होतं म्हणून मी इकडे आलो. ना खूप प्रश्न पडतात यार. ही पद्धत नाही ना, सुपारी आणताना सेलिब्रिटी म्हणून तुम्ही मिळणार मिळणार सुपारी मिळणार. हा जरा थांबावं लागेल, थंड घ्यावा लागेल. विशाखामाई बस 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 पोराव बस नाही बस ना. रताळ्यात तुमची सलामी होते, वरती पत्र्याची जाळी होते व बस बस. अरे तिच्या योगो न रे योगो न. डोक्यावर मेथीची चुडी उगवलेले बकरी कोण आहे? माही समीर चौगुल आहे, कॉमेडी आहे. तू बघू नको यार माझ्याकडे. हा कॉमेडी. तुझा बर्थडे आहे ना माही, म्हणून सेलिब्रिटीला आणलाय. हे ते चौगुल हे टीव्ही वर इथं वेगळं दिसतंय. एवढंच आहे रे रायफल एवढं. हे सेलिब्रिटी या बस 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 रे बस. मग काय घेणार? ताडी का माडी? कुठे आमच्या नशिबात ताडी का माडी? आमच्या नशिबात दर बुधवार गुरुवारी एकच जाडी. मी सांगतो ना माई. तू बस मामी, तू काय याडा बिडा झाला, जरा थंड घे. काय जाडी बिडी बोलू नको, डायरेक्ट खाडीत पाठवेल तुला. कोण आहे कोण ते? तुला ओळखत नाही? अरे ही कुप्रसिद्ध दरोडेखोर माई वाटे गावकार. माही वाटे का कोण? तू ओळखलंच नाही ना? ते चंद्रपूरला ते उडवलं होतं सगळ्यांना तिथे 30 लाखाची. अरे बापरे, चोरी केली होती. माझं काहीच चुकलेलं नाही, मी काहीच करत नाही हो. आमच्या कार्यक्रमात सगळे मोठे गोस्वामी ठरवतात, माझं स्वतःचं काही नसतं. मला काही नाही. अर्ध स्किटची आयडिया त्यांचीच असते. माझा एखाद दुसरा पंच असतो, त्याला पण खोटे लाफ्टर्स लावतात. माझं काही नाही. हे चौगुल आहे. कशाला घाबरतो? कशाला यार काय मला घाबरू नको. हे दोस्ता तुला काय दरोडे टाकायला नाही बोलवलं इकडे? मी काय टाकणार दरोडे? स्पॉट दादाला 2दा चहा आण रे हे सांगायला सुद्धा घाबरतो मी. काय टाकणार दरोडे? नाही खरंच. माझा नंबर तुम्हाला कोणी दिला? ओक ते प्रसाद ओक आहे ना, त्यांनी दिलता. त्यांनी दिलता. ते म्हणले 1 नंबरचं जोकर आहे, मस्त हसायला येईल. प्रसादोकनी माझा नंबर का दिला? कुठे कुठे? ते नवीन पिक्चरचं शूटिंग आहे ना, लोकेशन बघायला आलती इथं. हे फिक्स केलं आणि आम्हाला पार्टी दिली. प्रसादोक दरोडेखोरांना पार्टी देतो. इथे बसलेल्यांना पार्टी देत नाही प्रसादोक. कपालाला 2 तास नली लावली बंदुकीची, तेव्हा पार्टी मिळाली 1 नानकट आणि 4 कटी. जंगीच पार्टी दिली. फ्रेश वाटलं एकदम. चला भेटूया आपण नंतर. कुठं आलो तो तसं जातो. येणार काय? फिरायला आला काय? बर्थडे आहे ना आपला. सेलिब्रिटी म्हणून बोलवलं ना, मनोरंजन कर. नाही मनोरंजन कर ना, सुस्कारा कर ना. अरे मनोरंजनाचं एक मिनिट, मनोरंजनाचं ठरलं नव्हतं आपलं. मी काय सांगितलं होतं, आल्यावर फक्त हात दाखवायचा एवढंच ठरलं होतं. मनोरंजनाचं नव्हतं ठरलं माझं. आपल्याला नाराज करणार काय? बर्थडे आहे ना आपला, नाराज करणार आपल्याला? नाही नाराज नाही करत, पण ते स्किट असतं ना, ते 2 जण करतात ना, मी आणि ती विशाखा वगैरे आहे ना. नाही आम्ही दोघे मिळून आम्ही करतो. कळलं का तुम्हाला? मी आणि विशाखा करतो. इथे जमणार नाही, मी एकटाच आहे ना आता. नाही जमणार. हो एकट्याने करायचं. नाही ते 2 जण आहेत ना. चल जॉक कर. असं नाही जॉक करू शकत. जॉक करतोय. खाली करा ते. हसू नको तू. चल जॉक कर. एक डॉक्टर असतो, त्याला हॉस्पिटलला जायचं असतं.
आमकार काय झालं? जोक केला ना जोक. हा जोक नाही आहे. डॉक्टर आहे, त्याला फक्त हॉस्पिटलला जायचं एवढंच आहे. ह्याच्यात जोक नाही. ऐका माझा, पुढे जोक आहे. तर त्या डॉक्टरला हॉस्पिटलला जायचं असतं. तो हॉस्पिटलला जातो, तिथे पेशंट असतो, त्याला विचारतो काय काय एवढं. गोळी फेकून. अरे हा जोक नाही आहे. हा जॉक होता. जोक होता. मग मला सांग ना, मी एकटी पडते. भारी. अरे यार, तो डॉक्टर फक्त हॉस्पिटलला पोहोचलाय, त्याच्यात काय हसण्यासाठी एवढं? हसायचं नाही. अरे नाहीये जोक, पुढे तुम्ही ऐका ना, मला बोलू द्या आधी. हो, डॉक्टर फक्त गेला हॉस्पिटलला, ह्याच्यात काय हसण्यासारखं? बोलू द्या मला जरा. तो डॉक्टर तो हॉस्पिटलला जातो, पेशंटला विचारतो काय आहे. पेशंट म्हणतो ठीक आहे, आज ऑपरेशन आहे. तो म्हणतो राऊत टेन्शन घेऊ नका, ऑपरेशन नीट होणार. तो म्हणतो माझं नाव राऊत नाहीच आहे. तो डॉक्टर म्हणतो ते राऊत तुमचं नाही, राऊत माझं नाव आहे, मी मलाच म्हणतोय. पुढं काय वाटा? पुढे काय नाही, जोक संपला. हा जॉक वाटा. अरे नाही जोक आहे ना, पहिल्या 2 लाईन मध्ये बोल. काय बोललं पहिले? बोल, बोल बोल. 2 लाईन बोल. डॉक्टर असतो, त्याला हॉस्पिटलला जायचं. अरे नाही आहे ह्याच्यात जोक. ह्याच्यात कुठे जोक आहे? अरे हे काय आहे यार? अरे जोक जॉक जॉक भारी. नाही माई, दुसरी लाईन याच्यापेक्षा डेंजर आहे. तू बोल 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 दुसरी बोल. बोल. तो डॉक्टर अरे बोलू दे ना आधी. थांब ना, बोलू दे ना, थांब ना, थांब ना. फोडू नको ना, थांब ना. डॉक्टर पेशंटला म्हणतो काय आहे. अरे नाही यार, ह्याच्यात जोक काय आहे यार? आयुष्यात कधी जोक केला नाही यार ह्याच्यात. अरे हा जोक नाही आहे. जोक जाऊ दे, मी काय एक्सप्लेन करतोय ना, काय सांगतो, मला माफ करावं. असे जोक नाही सांगू शकणार. दमला काय घसा ओला करतो. बस बस बस. दारू पितो का? सेलिब्रिटी ओळखतात दारू पितो का? दारू पितो. ज्युनियर दादा दादा म्हणतात मला. तुम्ही बस ना. दारू पितो का? दारू पितो. नाही मला नको. दारू पी. कॉन्ट्रीब्युशनचे पैसे नाही वत ग्लास भर. नाही, कॉन्ट्रीब्युशनचे पैसे नाही. कॉन्ट्रीब्युशनचे पैसे कोण मागते तुझ्याकडे? वत रे वत. पी. चल जॉक बोल. आता जोक नाही, ऑलरेडी एक पडलाय मगाशी, नाही होणार जोक. आवाज काढ. आवाज आवाज नाही काढू शकत मी. आवाज काढ. आवाज काढ. एकच आवाज काढेन मग मी. काढ. मग नंतर मला सोडायचं. काढ. सनईचा आवाज काढतो. याच्या तर आता अरे सनई चौघड्या, सनई चौकडे कशाला आवाज काढला? काय झालं? अरे तो आवाज काढला, माईला नवऱ्याची आठवण आली ना. म्हणजे अरे तो कवटी शेंडी गँग आहे ना, त्याने लग्न झालं माईच्या नवऱ्याचा खून केला ना, सुहागरात पण झाली ना माहितीये. म्हणजे मी सनईवरून त्यांना लग्न आठवलं आणि मला वाटतं, अहो नाही, पण माझ्या मनात सुद्धा नव्हतं हे. बल्लू बल्लू का गेला? बल्लू त्या कवट्यानं माझ्या बल्लूला उडवला. त्याची अख्खी गँग मी मारली. त्याला त्रास नाही झाला, पण आज लय त्रास झाला. या कुत्र्यानं त्याचं नाव काढलं. याच्यामुळे मला बल्लूची आठवण झाली. ह्याच्या तर माझ्या मनात पण नव्हतं. मी असाच आवाज काढला. मी नाही काढणार यापुढे, नाही करणार कधीच आवाज काढणार नाही. एक मिनिट कुठलाच आवाज काढणार नाही. चौगुल्या उठ 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 उठ. मला माफ करा. तुझा माझा काय पर्सनल राडा आहे? अजिबात नाही. आपला काय प्रॉब्लेम आहे? नाही. आपला काय भांडण आहे? अरे नाही. अरे नीट बोल. नीट बोल. आपलं भांडण नीट बोलायचा, नाही तर हिथं कापून टाकेन. आपला काय भांडण आहे? नाही ना. सगळं बरोबर केलता तू, फक्त बल्लूची आठवण काढली ना, तिथं तू चुकला. माझ्या जखमेवरची खपली काढली तू. आता जास्त बोलायच्यात निघायची तू. निघतो.
निघ मा डोका आउट आहे निघ. आणि हे बघे तुला काय पण प्रॉब्लेम आला ना आपल्याला फोन करायचा. काय पण प्रॉब्लेम आहे आपलं कलाकारावर जाम प्रेम आहे. पण आता तू निघ निघ. माझं एक काम होतं ऍक्च्युली. 1 लाख पाहिजे होते. काय 1 लाख रुपये पाहिजे होते. काय बोलतो 1 लाख पाहिजे आता. नीट बोले. 1 लाख रुपये ठरले होतं मानधन. तुझ्या मला नको आहे ते नकोच हे सांगायचं होतं मला. का 1 मिनिट का दिलं नाही अजून पैसे. सबूत दिल त्यांना आपण पैसे द्यायचं म्हणून. पैसे काढ त्याला. सॉरी देऊन टाक त्याची पिता घे. माई तू कॉमेडी केली नाही मग कशी तू ठीक आहे. अरे माई तुम्ही मला 1 लाख रुपये दिलेत. माझा गैरसमज झाला हो तुमच्याबद्दल. आजा. तुम्ही खूप मोठ्या मनाचे आहात हो. आजा. मी खरंच कलाकारांवर अरे इतकं जा ना प्रेम तुझ्या. आहे. तुमच्यासारखी मी कधी माय तू सावर माय आई, जाऊ दे. आवाज. नाही ना आता तू माई एक मिनिट. माई मी एक लेखक आहे आणि मला आता 2 ओळी सुचल्यात तुमच्यावर. मला म्हणायच्यात माई. ह्याचं काय आता. नाही मला म्हणायच्यात माई. तुमचा हा जो दयाळूपणा बघून मला 2 ओळी सुचलेत. प्लीज म्हणू दे. ए, बोल. जशी दुधावर असते साय, जशी दुधावर असते साय, तशी माझी ही वाटेगावकर माय. आता ये. परत कशाला आला. तू बाईला पकड. काय झालं काय पण मग. अरे तू गेला होतास ना. तू परत कशाला आलास. अरे येऊन तू काय केलीस. कविता काय बोल काय केली. जशी दुधावर असते साय. साय कशाला पाहिजे तुला. अरे जेव्हा कवट्याने बल्लूला मारला ना तेव्हा ताईच्या हातात आपल्या माईच्या हातात दुधाचा ग्लासच होता. आणि त्या ग्लासावरची साय माझा बल्लू खात होता. अरे सगळे मला आवाज येतात त्याच्यावर बांधलंय की काय स्किट. असं कसं होईल. आणि नाही काढणार ह्याच्या पुढे नाही काढणार. बंदूक ठेवा ह्याच्या पुढे नाही काढणार. मी फक्त डोर बेलचा आवाज काढेन. काय झालं. अरे कशाला डोरबेलचा आवाज काढला. ही डोरबेल होती माईच्या घरची. तो चेंडी येऊन हीच डोरबेल वाजवले होते. यार मला माहित तर चुकलं. यार मला माहित. आम्ही डॉक्टर या पेशंटचे ट्रॅक्टर. आम्ही डॉक्टर या पेशंटचे ट्रॅक्टर. तुम्हाला कळलं असेल आता म्हणजे प्रश्न पडला असेल की मी पेशंटचे ट्रॅक्टर असं का बोलतोय. 2 तास झालो डॉक्टर या शब्दाला यमकच सापडत नव्हतं. मग आपलं ट्रॅक्टर वापरलं. स्किट तरी ट्रॅकवर येईल म्हणून. असो मी डॉक्टर बबलू खांडेकर. काल मी एका भोजने नावाच्या एका पेशंटच्या गुडघ्याचं ऑपरेशन केलं. तिथपर्यंत माझा मोबाईल होता. त्यानंतर कोणीतरी चोरला आहे. का मग डोकं काम नाही करत. काय करू ते. डॉक्टर ऐका भोजने मी तुम्हाला सांगितलंय तुमचा पाय बरा होईल. प्लीज तुम्ही जा. आता मी खूप टेन्शन मध्ये आधीच सांगतोय. नाही डॉक्टर माझा मोबाईल चोरीला गेला हो. तोच परत द्यायला आलोय. लाज वाटली असेल ना. का ज्याने आपला जो ऑपरेशन केलं त्याचाच मोबाईल कसा चोरायचा. द्या. कुठे. माझ्या गुडघ्यात. कुठे. गुडघ्यात. माझा मोबाईल तुमच्या गुडघ्यात आहे. मग तुमच्या गुडघ्याची वाटी काय माझ्या खिशात आहे. अरे गुडघ्याची वाटी माझ्या खिशात आहे. माझा खरंच मोबाईल आतमध्ये गुडघ्यात. खोटं वाटतंय. खोटं वाटतंय तुम्हाला. फोन लावा. तुमच्या मोबाईलवर फोन करा. 986. तोंडाने बरी होणार नाही. त्यासाठी मोबाईल लागतो ना. हा काय माझा मोबाईल घ्या. बरोबर. काय होतंय. थांबवा ते. काय होतंय. कालपासून हे असंच होतंय. फोन आला की हे असंच होतंय. लाज वाटते. नालायक माणसाला लाज वाटते. कालपासून मी एकाही पेशंटला अपॉइंटमेंट देऊ शकलो नाहीये. मी कोणाशी चॅटिंग केलं नाही. माझी एक सेल्फी काढली नाही. आणि तू माझा मोबाईल गुडघ्यात लपून घरी गेलास. नालायक माणसा. माझ्यावर काय भडकताय. ऑपरेशन करताना तुम्ही चुकून मोबाईल गुडघ्यात ठेवलात ना. आणि गुडघ्यात मोबाईल ठेवायला तो काय खिसा आहे का पिशवी आहे. मुळात तुम्ही माझ्या गुडघ्यात मोबाईल ठेवलात कसा. अरे वा 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 वा. म्हणजे मुद्दाम केला असं तुला म्हणायचं का.
केवढं मोठं ऑपरेशन होता छोट्या मोठ्या चुका. अरे माकडा नाही, अरे चिंपांजी आहे. ऑपरेशन करताना मोबाईल गुडघ्यात राहिला तुला छोटी गोष्ट वाटते? बघ मला माझा मोबाईल पाहिजे म्हणजे पाहिजे बस. तोच द्यायला आलोय परत मी. तुम्ही मोबाईल घ्या तुमचा, ऑपरेशन करा. ते ऑपरेशन करूया आधी. ऑपरेशनचे ऍडव्हान्स भरा 1.5 लाख रुपये. किती किती? 1.5 लाख रुपये. किती किती? कानाच्या ऑपरेशनचं वेगळे लागतील. तुम्ही मोबाईल विसरलात आणि मी 1.5 लाख देऊन माझ्याच पायाचं परत ऑपरेशन करायचं. सॉरी. सॉरी. त्यापेक्षा तुम्ही तुमचा मोबाईल मधलं कार्ड बंद करा आणि मोबाईल राहू द्यात, विसरा. ए शान्या, माझा मोबाईल ना महागडा आहे. पाईनॅपल कंपनीचा आहे. तुमच्या पायनॅपलला हा पाय नाही आपला, काय लोक. पाचवा अतिरेकी शाब्दिक पंच. झालं असेल तर माझा एक मिनिट थांब, हलू नको. महत्वाचा फोन असू शकतो. हॅलो 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 डॉक्टर बबलू, डॉक्टर चिंट्या स्पीकिंग. हा बोला डॉक्टर चिंट्या बोला. कालपासून किती फोन केले तुम्हाला, कुठे होता तुम्ही? अरे सॉरी जरा ऑपरेशन मध्ये होतो. बोला. लवकरात लवकर अर्जंट प्रेसिडेंटला फोन करा. ओके ओव्हर अँड आउट. कोण आहात तुम्ही? कोण आहात तुम्ही? फोन ठेवताना ओव्हर अँड आउट म्हणता? कुठल्या जमातीचे डॉक्टर आहात तुम्ही? बरं, तुमचं नाव डॉक्टर बबलू, तुम्हाला फोन करणारा डॉक्टर चिंट्या. जगात अशा नावाचे कुठे डॉक्टर नाहीत. कुठून आलात तुम्ही? त्या आमची एक स्वतःची एक वेगळी असोसिएशन आहे. कसली सिच्युएशन आहे? युनियन आहे. आमची एक वेगळी युनियन आहे बाबू नावाची. बाबू बेस्ट अँड ब्युटिफुल डॉक्टर्स युनियन. BABU बाबू. BABU बाबू. डॉक्टरचा डी कुठं आहे? तो सायलेंट आहे. मी कुठे बोलत बसलोय, मला प्रेसिडेंटला फोन करायचा आहे. एक काम करा इकडे आपण जरा, मला शोधावं लागेल कुठे मोबाईल. हा काय नाही, थांबा, ऐका. तुम्हाला प्रेसिडेंटला फोन करायचा ना, माझा मोबाईल तुमच्या खिशात ठेवला नाही बाबा, ते अननोन नंबर नाही उचलत. तुम्ही थांबा. अननोन नंबरचं काय? एक सेकंड थांबा. एक मिनिट मला सांग, इथे दुखतोय? इथे इथे इथे. एक सेकंड. हा सावकाश. लेट मी ट्राय. 0 वाजला. थांब. 0 इथे 0 असला. 9 8 7 6 5 4 3 2 1. हॅश राहिलं. हॅश हॅश काम झाल्यावर आपण बोलतो ना, काम झालं हॅश. एक मिनिट. इथे फोन उचलायचा असेल, मग फोन ठेवायचा असेल. त्या म्युझिकचं बटन दाबलं गेलं. हो म्युझिकचं बंद करा ना. अचानक बंद कसं काय झालं? अचानक? कालपासून मोबाईल चार्जिंगला लावलाच नसशील. किती कोणत्या वृत्तीचे आहात रे तुम्ही? मोबाईल दुसऱ्याचा म्हणून चार्ज पण नाही करायचा. काय बडबड करता तुम्ही? मोबाईल चार्ज कसा करू? पिन कुठून घालू? काय बडबडताय? एक काम करा, तुम्ही इथे बसा. रिलॅक्स व्हा. काय नाही, घाबरू नका. इथे व्हा. रिलॅक्स व्हा. काय प्रॉब्लेम नाही. रिलॅक्स व्हा. काय घाबरू नका. व्यवस्थित तो काढून टाका. हो नो इश्यू. मी बोलतो. हा बोला. डोळे बंद करा. आणि पळून गेलात तर? झाला ना, पहिल्या स्किटला झाला ना. ऍडिशन घेता नंतर लोक लेखकांना शिवाय करतो. डोळे बंद करतो, पण डोळे बंद करून काय होणार आहे? डोळे बंद करून काय होणार म्हणजे चार्जिंगची व्यवस्था करायला नको. म्हणजे तिकडे बघा काय. तिकडे काय? पाय घाबरू नका. एक मिनिट. 0च्या खाली चार्जिंगचा होल असणार. एक मिनिट थांब. इकडे बघ. एक मिनिट. तुला प्लग खाली बसायची गरज नाही. कोणाच्या?
प्लग खाली प्लग खाली. नाही, आपल्याकडे कसं पॉवर बँक आहे ना, काय टेन्शन नाही त्याचं. हे घे दुखतंय. हे घे हे घे हे इकडे काय? आणि वरती पकड. मोबाईलचं सलाईन आहे ते. थांब थांब जरा थांब थांब थांब. हॅलो हॅलो डॉक्टर गोट्या. हॅलो, अरे नीट ठेव ना पाय. नीट काय तू काय टीव्हीचा अँटी नाही का कसाही वळवताय हो पाय हो माझा. थांब जरा 1 मिनिट. तिकडं काय तिकडे काय परत तिकडे तिकडे काय राहिली फसवतात तिकडे काय नाही काय रे. बस बस बस. या इथे हेडफोनच्या साठी होल झाला. एक मिनिट झालं झालं. बस 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 बस. आता आपण डॉक्टर झिपऱ्यांना फोन करूया. डॉक्टर झिपऱ्यांना इकडे फोन डायल कर. मी सांगतोय डायल कर. 9 8 6 9 रे. सॉरी वरून उलट दिसताना म्हणून ते कट कर परत दाब. कट कट 9 9 8 6 7 7 टी 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 टी. त्यांचा नंबर कोणाला कळला नाही पाहिजे ना. हॅलो हॅलो डॉक्टर झिपऱ्या गौरव मोरे फ्रॉम पॉय फिल्टर पाडा. डॉक्टर 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 बबलू बोलतोय. अरे डॉक्टर बबलू. हा. अरे कुठे आहात तुम्ही? कालपासून तुम्हाला मी फोन करतोय. नाही नाही ऍक्च्युली काल जरा ऑपरेशन मध्ये होतो. बोला बोला तुम्ही बोला. ओके ओके ऐका ऐका. काल मी एका हॅलो हा बोला बोला ऐकतो काल बोला. मी एका पेशंटचं ऑपरेशन करत होतो. त्याचं मी डोकं खोललेलं आहे. हा त्याच्या डोक्यात आहे ना एक मोठा अक्रोड दिसतोय. डोक्यात मोठा अक्रोड असतो का? अहो मेंदू असेल तो मेंदू. हो डॉक्टर झिपरा तो मेंदू आहे मेंदू. म्हणजे पेशंट बोलतोय माझी जबाबदारी नाही. तो बोलतो मेंदू म्हणून मेंदू. ओके ओके पण त्याला भोग कुठे दिसत नाहीये. मेंदूला भोग दिसत नाही कुठे. भोग असायला मेंदू वडा आहे का तो? मेंदू म्हटलं मी मेंदू. अहो मेंदूला भोग कसं असेल तर मेंदू तुम्ही मुळात तो मेंदू का उघडलाय? अरे मला अपेंडिक्स शोधायचं आहे. तुला माहिती आहे अपेंडिक्स कुठे असतं ते? आपलं काय माहिती पेशंटला विचार ना. त्याला माहिती असेल त्याने त्याच्या वस्तू कुठे ठेवल्या. आपलं काय करायचं? नाही 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 मला फोनवरती सांगू नका. तुम्ही एक काम करा मला व्हिडिओ कॉल करा. ओके ओके व्हिडिओ कॉल. ते व्हिडिओ कॉल करायला सांगते. जाड्या व्हिडिओ कॉल जाड्या माझ्याकडे बघू पण नको. नाही नाही आता कॅमेरासाठी तिसरा होल करू देणार नाही मी. ऐका ना. नाही 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 तुम्ही एक काम करा. तुम्ही 1.5 लाख रुपये घ्या. मी द्यायला तयार आहे. तुम्ही ऑपरेशन करून मोबाईल काढा. हे आधीच सांगायचं ना. झोपा झोपा इकडे झोपा. काय प्रॉब्लेम नाही. काय घाबरू नका. झोपा इकडे या. झोपा झोपा. काय टेन्शन नाही घ्यायचं. आपण आहे ना. काय घाबरायचं ना. हा मला अंगा कोणता कट मारूया? बॉक्स कट की मिलिटरी कट? अरे तू काय केस कापतोयस का? बॉक्स कट आणि मिलिटरी कट मारायला नीट कर ना. आपलं ऑप्शन दिलं असं नको काय? मला ऑप्शन. एक मिनिट तिकडे बघायला सांगू नका मला. ना बरोबर ते उशी नीट करा. उशी नीट करायचं काय? तू का ओरडतोयस? नाही ना ते पायाला वाटेल ना. अरे डॉक्टरला पण दुःख झालंय. आपण आपलं कशाला दुःख दाखवा. गप बसेल ना म्हणून बाकी काय नाही. एक मिनिट खूप दुखतंय खूप दुखतंय. एक मिनिट. एक काम करा थांबा. तुम्ही घाबरू नका. हे काय हे बदक आत ठेवा. खायला नाही दिलं म्हणजे ते दुखायला लागलं की दाबा. हा ओके काय घाबरू नका. मला फक्त बघू दे. खूप दुखतंय. एक मिनिट. हे काय आई शपथ. तू लॉलीपॉप पण लपवलेला. अरे चोरा कुठे कुठे काय काय लपवतो रे? अरे लॉलीपॉप नाही रे माझा लेग पीस आहे तो. ठेव. हवंय हवंय का? आता टाकून देऊया रे. शाकाहारी पण शाकाहारी. गप रे. तो काय खायला असतो काय जिथे चालायसाठी असतो ना? आणि शाकाहारी काय शाकाहारी? लेग पीस काढून टाकून पायात काय मुळा घालू? ठेव ठेव तो आतमध्ये ठेव. ठेव मला पाहिजे तो लहानपणापासून. आपल्याला काय हे स्वतःच्या वस्तू स्वतःला नीट जागेवरच ठेवतात ना. एक मिनिट. हे काय रे? हे काढूया काय? काय सगळं ठेव तिथे. मला सगळं माझं पाहिजे ते आहे तसं. तू बघ तुझा मोबाईल गेली बाबा तू जा. सापडला 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 सापडला. एक मिनिट.
काय माझ्या मोबाईलची अवस्था केली रे बाबा. सॉरी हो बाबू, चार्ज नाही झालास कालपासून. सॉरी हो सॉरी. ए माझं गुडघ्याची वाटी लाव ना. वाटी लावायला काय काय मी घरी घेऊन जाणार आहे. लावतो मला काय तसं नाही रे बाबा. कालपासून माझ्या बरोबर नव्हता. किती मी त्याला हे केलं माहितीये बाबू. सॉरी हा सॉरी. एक मिनिट. हे काय केलं? 4 टाके टाकलेत. एक्स्ट्रा टाकून ठेवलंय. प्रॉब्लेम नाही बाबा. तुला तुझी वाटी मिळाली, मला माझा मोबाईल मिळाला. केस सॉल्व. नशीब. हाय आई, हाय आई. माझं बदक कुठे आहे? तुला हातात पकडायला दिलं. बदक कुठे आहे माझं? तुम्ही पायात टाकलं बहुतेक. माझं बदक द्या मला. मला माझं बदक पाहिजे. एक मिनिट. हॅलो, टूर्स अँड ट्रॅव्हल्स नारंगी. जांभळाची ओ जांभळाची मोसंबीची नाही मिळत इथे. काय रॉंग नंबर. कुठूनही फोन कर. हा ज्योती बोल ग. अगं कसलं मजेत. आता स्वित्झर्लंड आणि मलेशिया विकायचं आहे ना मला. काय बसलंय विकत. पण आधी बरं होतं ग. शिर्डी, शिंगणापूर, अष्टविनायक कसं बरं पडायचं. असं गाड्याच्या गाड्या भरून पाठवायचं मी. पण हे स्वित्झर्लंड म्हणजे, आणि त्यात तिथे एखादा देऊळ पण नाही ग. म्हणजे समोरच्याला कन्व्हिन्स कसं करायचं ना. पण त्यात आमचं नवीन टूर्स अँड ट्रॅव्हल्स सगळं घोळच आहे ग. हो काय घोळ असतो? एक करते तुला. घोळ काय? काही नाही बोला. हॅलो. मला वाटलं अंगावर तुम्ही चिमटा काढा मला. काय? चिमटा काढा ना मला. चिमटा वगैरे चिमट्याने का होणार म्हणून चावून बघितलं. गौरव मोरे. येस येस मिस गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा. तेच ग्रेट कॉमेडियन गौरव मोरे. येस. बोला ना सर बोला. हनीमूनला. हनीमूनला. हनीमून सर तुम्ही सॉरी हनीमूनला जायचं आहे. हनीमूनला सर तुम्ही भलतेच धीट दिसताय. म्हणजे रितसर लग्नाचं तरी विचारायचं. डायरेक्ट हनीमून म्हणजे कसं आहे ना, माझा मराठीचा प्रॉब्लेम असेल, जोडाक्षराचा प्रॉब्लेम असेल, चॉईस चांगली आहे माझी. माझं लग्न झालेलं आहे. एवढं चांगलं आहे माझं. लग्न झालंय माझं. तुमचं पण लग्न झालंय? नाही म्हणजे तुमचं पण म्हणजे नाही. एक मिनिट. हॅलो आई. हा अगं तू माझ्यासाठी मुलगा कधी बघणार आहेस? इथे कोणाचीही लग्न व्हायला लागली आहे. म्हणजे कोणाची पण म्हणजे सर म्हणजे तुमचं लग्न झालंय म्हणजे माझंही लग्न व्हायला पाहिजे ना. आणि सर तशी मी तुमच्यापेक्षा थोडी उजळ सुद्धा आहे सर. बघा ना. आणि थोडी ढोबळ पण आहे. नाही अरे पण तुम्ही एवढं हनीमूनचं बुकिंग करताय, तुमचं अजून लग्न नाही ठरलं? तसं 7 वर्षांचं अफेअर होतं आमचं. चल चल. हा होतं खरं. अरे म्हणजे असणार ना 7 वर्षाचं. खरे मन जुळली. वा. पत्रिका जुळल्या. वा वा. लग्नाची बोलणी करताना त्याचा काका म्हणाला काय लग्न झाल्यावर जोड्याने कुलदेवतेला जावं लागेल. जायचं ना त्यात काय एवढं. नवऱ्याने नवरीला 7 पायऱ्या उचलून घ्यायचं. मजा आहे मजा आहे. मजा कसली. मग हे एका अटीवर 7 वर्षांचं अफेअर 7 मिनिटात तुटलं माझं. बरोबर आहे. ते तर होणारच होतं. त्याच्याकडे 2च ऑप्शन होते. कोणते? एक तर स्वतः तुटणं नाही तर रिलेशन तुटणं. त्याने दुसरं निवडलं. हुशार आहे तो. असला हुशार. अच्छा. पिचक्या. 7 पायऱ्या उचलू शकला नाही मला. त्याच्यासोबत मी 7 फेरे मारायचे. जाऊ दे. ते जुन्या आठवणी काढलं. मला डिस्टर्ब व्हायला होतं. सर बोला ना सर. मी काय सेवा करू तुमची? माझे पाय चेपून द्या ना. विनोद हास्य जत्रा विनोद. तिकडे फुटला नाही तो इथं केला सर. मी पण विनोद केला. जबरदस्त. हा जबरदस्त. करेक्ट होतं तुमचं प्रियकर. बरं असो मला माझ्या हनीमूनची तिकीट द्या ना प्लीज. हो सर. हनीमून हो सर.
सर देते तुम्ही फारच एक्साइट झालाय अरे, sir. honeymoon. हे सगळं ह्याच्यात तिकीट्स हॉटेलचं नाव गाईडचं नाव टूर मॅप सगळं दिलंय सर कधी कुठे कोणाला कसं भेटायचं ना सगळं दिलंय थँक्यू सो मच तुमचं नाव जाऊ द्या गरजेचं नाहीये थँक्यू सो मच आणि काय सकाळी 7ची फ्लाईट हो. हो मी जाणार हनीमून हा 7 आणि 17 सर एक मिनिट 7 आणि 17 म्हणजे एक किती वाजता होणार तुम्ही सकाळी 7ची दुसरी कधी संध्याकाळी 5ची 2 फ्लाईट कशाला पाहिजेत एक तुम्हाला सर आणि एक तुमच्या बायकोची फ्लाईट मी सकाळी आणि बायको संध्याकाळी हे कशाला तर ते तुम्ही फार उतावळे झालात ना सर तुम्ही पुढे जाऊन तयारी करा ना अरे पण- मॅडम येतील तयार होऊन मागे संध्याकाळी असं कसं असतं 2 फ्लाईट असं नसतो हो सर ऍक्च्युली काय ना सर बुकिंगचं प्रॉब्लेम झालाय सीझन सुरू आहे सगळं ते बुक झालंय पण आम्ही कसं बसं ग्रेट कॉमेडियन गौरव मोरे म्हणून तुम्हाला विमानाच्या टॉयलेटच्या शेजारची सीट दिली खास तुमच्यासाठी सर खास हो टॉयलेटच्या शेजारी हो. अरे काय फालतूगिरी आहे यार अरे मी हनीमूनला चाललो यार सर हे बघा तुम्ही ऍडजस्ट करू शकता पण तुमच्या मिसेसला तिथे बसवणं बरं दिसत नाही म्हणून दुसरी फ्लाईट बुक केली आणि त्यांचं टेन्शन घेऊ नका सर त्यांना खास पायलटच्या शेजारची सीट दिली आहे सर तिला पायलटच्या शेजारी का हा. माझ्या शेजारी व्यवस्था करा ना सर टॉयलेटला पायलटच्या बाजूला कसे दिसेल ना सर अरे नाही ते नाही म्हणत माझ्या बायकोला माझ्या शेजारी बसवा अरे मी तिकडे हनीमूनला चाललो रे कुकरच्या 3 शिट्ट्या वाजवून झाकण उघडायला नाही ठीक आहे पिकनिक आहे का हॅलो मी पुढे जातो तू सॅटर्डे हाफ डे नाही असं आहे का ते सर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी मला कळतंय पण ते आम्ही कसं बसं ऍडजस्ट केलंय सर आणि ते डिस्काउंट बुकिंग आहे ना थोडं ऍडजस्ट करावं लागतं अरे काय मी पण थोडंसं ऍडजस्ट केलं यार माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी लोन काढून हनीमूनला चाललोय आणि असं वेगळं वेगळं तुम्ही मला आधी काय सांगितलं तेव्हा मला तरी कुठे माहित होतं काय नाही सर सर तुम्ही टेन्शन घेऊ नका सर सर हे बघा बायको सही सलामत तर हनीमून 1000 अरे तुमच्या जिभेला काय हाड काय बोलता तुम्ही बायको येईल ना सही सलामत तर तुमचं लव्ह मॅरेज सर हो तुम्हाला कसं कळलं अरेंज मॅरेज मध्ये तुम्हाला मुलगी कोण देणार सर जास्त होता विनोद विनोद हास्य जत्रा विनोद विनोद सर मुलगी कोण आहे सर प्राजक्ता एक मिनिट हॅलो आई अगं इथे लंगूर के मुंह में अंगूर आहे ग काही नाही काही नाही. टरबूज. नाही. कोणाला बोलीस लंगूर एक मिनिट सर ही प्राजक्ता सर हीच पण हिच्यासारखी हीच की हिच्यासारखी नाही, नाही, सर? हिच्यासारखी हीच हिच्यासारखी. हिच्यासारखी सर, म्हणजे तसेच डोळे तसेच केस कितना हसीन चेहरा कितनी प्यारी आंखें बड़ी फुर्सत से बनाया होगा तुमने बनाने वाले ने अशीच आहे सेम अशीच आहे सेम गौऱ्या हा हिच्या एका वेळच्या मेकअप साठी 8 स्किट करावे लागतील तुला जरा जरा स्वतःकडे बघून जरा आम्ही आमचं बघून घेऊ पहिलं फ्लाईटचं बघा तुम्हाला तेच सांगते ना सर तुम्ही पुढे निघून जा मॅडम येतील सर खरं सांगू का असं काय? विरह दुराव्यात ना असा रोमांस असतो सर फील इट सर ठीक आहे मी एक काम करतो माझी सकाळची फ्लाईट आहे ना मी एअरपोर्टला जाऊन थांबतो हा. तिची संध्याकाळची फ्लाईट आहे सकाळी आम्ही दोघे एकत्र आमच्या हॉटेलवर जातो ठीक ओके आहे डन डन तुम्ही एकच टॅक्सी करा तुम्ही तिला ड्रॉप करा आणि पुढच्या हॉटेलला निघून जा तुमच्या ए मी तिकडे हनीमूनला चाललोय महाराष्ट्र महामंडळाच्या कार्यक्रमाला नाही चाललोय कळलं ना ऍक्च्युली सर तुमचं हॉटेल तिच्या हॉटेल पासून 250 किलोमीटर लांब आहे सर 250 किलोमीटर म्हणजे तुला कळतंय का जवळजवळ मीरा रोड ते कराड एवढं अंतर आहे होते मध्ये 2-3 गावं लागतात बरं मी ऍडजस्ट केलं असतं पण तुमच्याकडे 250 किलोमीटर लांब पुरेल एवढी चादर आहे का का सर नाही म्हणजे आम्ही 2-4 दिवस असं गोल 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 खेळू कधीतरी एकत्र येऊ सर चादर आहे अशी तुमच्याकडे नाही सर पण तसंच बुकिंग केलंय सर फ्लाईट पण वेगळी हॉटेल पण वेगळे हो सर त्यांच्या हॉटेलचं नाव काय माहितीये का काय? मी अँड ओनली मी आणि माझ्या हॉटेलचं नाव लोनली मी काय नाही सर आता ते कोणी फालतू माणूस सुटतं आणि स्वित्झर्लंडला पळत सुटतं sir. 1 मिनिट तुम्ही मला फालतू म्हणताय नाही सर माझ्याकडे हात दाखवला नाही सर तुम्ही मला फालतू म्हणताय सर मी जस्ट उदाहरण दिलं ना सर माझ्याकडे सर सगळं बुकिंग झालंय सर डन सगळं बुकिंग झालं ना पण मी आता तिकडे एकटं कसं राहायचो हो सर आम्ही तुम्हाला एकटं राहू देणार नाहीये सर थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू तिथे तुमच्या सोबत 3 नायजेरियन असणार आहेत सर हा येस सर माझ्यासोबत पापा द जॉर्ज बाबा द पॉप आणि डॅडा द सोल
कोणाचे सर हे तुमचे रूम पार्टनर आहेत बाबा तो बॉय बाबा तो जॉर्ज हा. हे माझ्या रूम हा. पार्टनर नाही देणार ते त्रास आणि एवढाच त्रास होत असेल ना सर ते तुम्ही खाली डॉर्मेटरी मध्ये राहा तिथे प्रत्येकाला वेगवेगळा बेड असतो मी का डॉर्मेटरी मध्ये जायचं माझं हनीमूनचं बुकिंग आहे तिथे 60-70 लोक ऑलरेडी असतात तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ते असतील मला रात्री माझ्या बायकोकडे जायचं आहे त्या बिचारी एकटीचे हाल होत असतील का तिथं जाऊ नो दे ना. सर नो त्यांचे हाल नाही होऊ देणार आम्ही कसं काय त्यांच्यासाठी खास सूट बुक केलाय सर आम्ही अरे सूट मुलं घालतात मुलींसाठी कशाला बुक केलात हीच तुमची अक्कल काय? कळलं मी तुम्हाला फालतू का म्हणते का हो सर सूट म्हणजे हॉटेलमधल्या स्पेशल रूमला सूट म्हणतात खरं तर त्याचा उच्चार स्वीट असा असतो पण तुमच्यासारख्या माणसांना कळणार नाही म्हणून सूट माझ्यासारखं म्हणजे नाही मग तुम्ही ट्राय करा बघा मी बोलतो ना हा. स्वीट सूट सूट नाही सर तुम्हाला त्याच्या पुढचं जमेल बघा फरसाण बोला फरसान स्वीट नाही जमणार मस्त मस्त अपमान करताय माझा मस्त अपमान करताय मला सांगा ना आम्ही भेटणार कसे ते तर सांगा आता जर सकाळी 3:30 वाजता उठून तुम्ही बसमध्ये बसलात तर तुम्ही भेटणार नक्की सकाळी 3:30 वाजता आमची बस सकाळी 3:30 वाजता तुमच्या हॉटेलवरती पोहोचणार हा. 250 किलोमीटर अंतर पार करून सकाळी 10 वाजता तुमच्या बायकोच्या हॉटेलमध्ये पोहोचणार पण समजा मला जागच नाही आली मी झोपून राहिलो तर आम्ही भेटणार कसे टॉयलेटमध्ये परत हा ऍक्च्युली सिटी टूर करताना फ्रेश होण्यासाठी एका गार्डन मध्ये टॉयलेट जवळ तुमच्या बायकोची बस ठीक 12 वाजता पोहोचेल हा. आणि 12:30 वाजता निघेल बरोबर. तुमची बस तिथे 12:20 ला पोहोचेल त्या मधल्या 10 मिनिटात सर तुम्ही भेटून घ्या ना ह्या मध्ये 10 मिनिटात हा. मी माझ्या बायकोला टॉयलेट जवळ भेटायचं हा. आणि समजा त्याच दरम्यान जर मला जोरात टॉयलेटला लागली तर मी काय करणार सर आता पर्याय तुम्ही निवडा आम्हीच सगळं कसं काय सांगणार सर अरे पण ती निघून गेली तर मी कोणासोबत जायचं सर ते 3 नायजेरियन आहेत ना सर तुमच्या चौघांची टीम केली आहे सर आम्ही पापा द बॉय डॅडा द सोल सगळं ए मला पापा आणि बाबा बनायचं आहे ग म्हणून मी इथे आलोय टॉयलेट जवळ वाट बघून होणार नाही तसं सर होणार सगळं हे बघा तुम्ही सिटी पार्क म्युझियम फिरताना अशी तुमची बस एकमेकांपासून असं पास होईल सर बरोबर. तर तुम्ही एकमेकांना हाक मारा ना काय जे वाद गौऱ्या माशाअल्लाह वाद आता वा तिथे आम्ही फिरायला चाललोय का एकमेकांना हाका मारायला चाललोय सर तुम्ही एकत्र फायनली येणार सर मी सांगते ना सर असं येणार ना हे बघा स्वित्झर्लंड मध्ये तुम्ही फिरलात सगळं असं येस टिटवाळ्यामध्ये तुम्ही गणपतीचं दर्शन घेणार सर एवढं का बनवता रे मला हा? मी दिसतो म्हणून नाही स्वित्झर्लंड मध्ये टिटवाळा आहे स्वित्झर्लंड का केवढं विनोदी स्वित्झर्लंड मध्ये नाही सर मुंबईत आल्यावर सर हे बघा टिटवाळ्यात तुम्ही गणपतीचं दर्शन घेणार बरोबर. अंबरनाथ मध्ये संतोष लॉज बुक केलंय 2 दिवस 3 रात्र सर ना संतोष लावू नको का? रेड पडते सर तुम्हाला कसं माहिती ते जाऊ द्या हा? अरे असं कोणी करतं का पण सर हे बघा हे सगळं प्लॅनिंग आहे ना तुमच्या मोठ्या सख्ख्या भावाने सांगितलंय आम्हाला म्हणून आम्ही हे सगळं केलंय त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडे देवदर्शन घेतल्याशिवाय नवरा नवरी एकत्र येऊ शकत नाही म्हणून आम्ही हे सगळं केलं सर कोण आहे माझा सख्खा भाऊ प्रसाद खांडेकर सर सांगितलं आम्ही केलं अरे नारळ हा प्रसाद खांडेकर आणि गौरव मोरे हे कसे सख्खे भाऊ असतील कळलं मी पण त्यांना तेच विचारलं तर ते म्हणाले माझं लग्न झालंय आणि माहेरचं आडनाव मोरे अरे लग्न झाल्यावर मुलीचं नाव बदलतं मुलाचं नाही बदलत अरे माझ्या लक्षातच नाही आलं कसं येईल लग्न झालं तर लक्षात येईल ना हा, म- ते मला माहिती नाही तुम्ही आधी माझं बुकिंग बदला मला आणि माझ्या बायकोला एकत्र पाठवा नाहीतर माझं बुकिंग कॅन्सल करा नाही सर ते बुकिंग कॅन्सल होऊ शकत नाही आणि जर चेंज करायचं असेल तर 3 लाख एक्स्ट्रा भरावे लागतील सर 3 लाख हो. आधीच मी 5 लाख भरलेत हा. त्यात अजून 3 लाख भरावे एक काम करा 5 लाखातून जेवढे कट होतात तेवढे कट करा बाकीचे पैसे मला द्या मग सर मग 1300 रुपये रिटर्न मिळतील सर बघा ना नुसते कटिंग करायचे 1300 रुपये हा, मिळतील 1300 रुपये मिळतील सर तुझ्या लग्नाला आहेर ठेव 1300 रुपये तो हनीमूनला जाशील ना हो. माझा तळतळ लागेल तुला सर एवढं नका ना बोलू तुझा नवरा तुला 7व्या पायरीवर पाडेल नाही सर असं नका ना बोलू मर कुठं जात झाडे सर ऐका ना सर माझा हनीमून वाया घालला सर मला नका देऊ, सर. मैंने होठों से लगाई तो हंगामा हो गया हंगामा हो गया हंगामा हो गया खरं तर मी खूप खुश आहे हा. कारण आज आहे ना खूप महिन्यांनी माझं प्रमोशन झालंय आणि मला बोनस म्हणून 7,000 रुपये एक्स्ट्राचे दिले आणि मी खूप खूप खुश झालोय आणि म्हणून आहे ना मी इथे एन्जॉय करायला आलोय पण
महेश सर मी पहिल्यांदाच आलो आहे पण मला माझ्या मित्रांमुळे माहिती आहे आत काय घडतं. माझा एक खूप चांगला मित्र आहे गौरव मोरे नामक. त्याने मला सांगितलंय त्याने मला खूपदा असं सांगितलं की तू असं आत गेलास ना की असं दारूचा ग्लास घेऊन असं बसायचं मग त्याच्यानंतर एक मादक तरुणी येणार आणि तुझ्यासमोर नृत्य करणार मग मी इथे एकटा असणार आणि ती नृत्य करणार. मैंने होठों से लगाई दो हंगामा हो गया हंगामा हो गया हंगामा हो गया. नाचा ना थोडं नाचा. मर गया तू मेरे वास्ते साला. आओ मी डिलीट करती हूँ तेरे को समझा ना. फक्त नाचायला सांगितलं काउंटरला पैसे पण दिले होते नाचा ना फक्त. सॉरी साहब वो मेरा ना आज मूड ऑफ है. मेरा ब्रेक ऑफ हो गया ना तो मेरा मूड ऑफ है आज. का वो अशफाक आपण त्याच्यावर एवढा लव केला त्याने काय केला त्याच्या लाईफ मधून मला लिव्ह केला. अरे ही ट्रॅजेडी आहे खरं तर. म्हणजे बघा ना लव आणि लिव्ह याच्यामध्ये फक्त एका वेलांटीचा फरक आहे हो पण अर्थ किती वेगळा आहे. वा 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 दादा झाली फिलॉसॉफी झाडून. राजीचा सलाम. काय 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 म्हणताय. राजीचा सलाम नाही म्हणजे काय नेमकं. राजी है ना मैं तेरे हर फरमाइश के लिए मैं राजी. खरंच राजी मेरा नाम. फक्त नाव आहे होय मला मी आपला. बोलो कौन से ठुमके पे नाचू. तुम्हाला वाटेल त्या गाण्यावर चलेगा तेरे को. नाचा ना. चाचू बजा. हंगामा हो गया हंगामा हो गया हंगामा हो गया. एक मिनिट ऐका ना. ओ भाजी ऐका ना. राजी भाजी तू भाजी राजी जी ऐका ना. मी तुमचा डान्स इन्स्टॉलमेंटमध्ये बघायला आलोय का. हां तुम्ही इकडून तिकडून फक्त ठुमके मारताय. हां आता तुम्ही ठुमके मारणार उद्या हातवारे करणार परवा मी मुवमेंट बघायला यायचं का बाहेरमध्ये मला. नाही असं नका ना करू. क्या की बे क्या की तुमकाच तो लगाई ना. अहो तरी मी म्हंटलो होतो मॅनेजरला पहिली वेळ मला चांगली डान्सर पाठवा मला मजा हो येईल. साहेब चांगलीच डान्सर आहे मी कळलं ना. खूप चांगली डान्सर आहे. शिर्डीच्या साईबाबांची शपथ घेऊन बोलते मी. त्यांना कशाला घेताय. 8 वर्ष झाली काय ग 8 वर्ष झाली ना मला इथे या धंद्यात नाव कमवलंय मी. तिला काय विचार मग काय? असं ठुमका मारला ना या ठुमक्यावर नाव कमवलंय. ठुमका कळतं. तुम्ही पण बोलता. असा ठुमका लावला ना आता इथे सगळे बसलेत ना सगळे लोक इथे पाकिट काय जीव पण काळीच पण इथे टाकतील. कळलं ना. अरे वा. अशफाक बी अशीच आहे आता. असंच काळीच टाकलं होतं इथे. इथे हाँ वा वा. एक बार बोलू क्या हुआ. काय हुआ? अशफाकच्या मागे ना लय मामा लोक लागलेले. तर अशफाक धावत इथे बारमध्ये आला. एक मिनिट त्या आशफाकच्या मागे मामा लागले काय घरची भांडण नव्हती मामा भाच्यांची. खरंच पहिली टाइम आलाय काय ग. मामा लोग मतलब पुलिस वाले. पोलीस काय येतात. हाँ तो वो पुलिस वाला आया था उसके पीछे उसको पकड़ने के लिए. तो अशफाक भागते भागते इधर आया. तो मैंने क्या किया माझी ओढणी अशी टाकली त्याच्यावर आणि त्याला खेचला फ्लोअरवर आणि त्याच्या बाजूने असे ठुमके लावले ना असे ठुमके लावले. ही गर्दी जमा झाली. पोलीस आले आणि मागच्या मागे गेले पण वा वा छान छान. नंतर काय झालं माहितीये साहेब. नंतर काय झालं. अशफाक आला माझ्या बाजूला. माझ्या खांद्यावर डोकं ठेवला आणि मला बोलला राजी आज तू आपली जान वाचवली आता मी तुझी मांग भरणार. अरे वा लग्नापर्यंत गेले ते. काय बोलू साहेब तुम्हाला. आणि एकदा रात्री काय झालं तर माहितीये साहेब. रात्री काय झालं होतं ते सांगा. नको जाऊ दे. ऐका ना ओ रजामुराजी सांगा ना. राजीजी मला सांगा ना रात्री काय झालं होतं. नाही जाऊ सांगा ना काय झालं. अरे काय को साहेब चढ ना सांगा ना. नाही रे पिक्चर रिलीज करायचा नव्हता तर ट्रेलर नव्हता दाखवायचा ना. उत्सुकता वाटते ना एखाद्याची कळतंय का. काय सांगू तुम्हाला. साला कुत्ता हलकट अशफाक मेरे को छोड़ के चला गया. क्या बोलूं साहब आपको मेरी जिंदगी में बहुत प्रॉब्लम है. खूप प्रॉब्लेम असतात काय काय. माझा आहे तो मी भरलेला तो. मला माझ्यासाठी आणलाय ना मी. ऑर्डर करू ना सब दुसरा. तुम्ही डान्स करा ना असं कटपुतली सारखं काहीतरी नका करू. अपेक्षा आहेत खूप माझ्या.
अशफाक मी यहीच बोलतो माझं साहेब. चुकलं. आपण सगळे कटपुतलीच असतो साहेब. अहो तो घाला ना खड्ड्यात अशफाक 5 मिनिट. मी एन्जॉय करायला आलोय, प्रमोशन मिळालंय मला, घाला ना खड्ड्यात अशफाकला. साहेब सॉरी पण माझ्या अशफाकला काय पण बोलेल मला आवडत नाही. मी आधीच बोलते. मगातपासून कुत्ता कमी ना म्हणालाय तुम्ही त्याला. ते मी बोलेन, ते चालतं, ते तुम्ही नाही बोलायचं. फालतू. एवढी आठवण येते माहितीये त्याची. कान नुसते असं तरसून गेले त्याचा आवाज ऐकायला. काय मला बोलायचं माहितीये. राजी जरा ठुमका तर लगा. सांगू मला काय सांगू. त्याचा आवाज ऐकला ना की असं संगावर असं शहारा यायचा आणि मी एकदम अशी दिल खोलून नाचायचे. चाचू बजा. अहो असं असं रडू नका. मी नाही देत पाहिजे तो नोट. ऐका ना, रडू नका. तुम्हाला माहिती आहे माझ्यासाठी असं नागिन डान्स करायचं होतं अशफाक. ऐका ना, तुम्ही रडू नका ना. साजिद माझीजी माझं म्हणणं इतकं आहे की तुम्ही रडू नका. तुम्ही शांत होण्यासाठी मी काय करायचं मला सांगा. मी काय अशफाक सारखा नागिन डान्स करायचा आहे का मला सांगा. बोलशील करो ना नाही. अशफाक के जैसा करो ना नागिन डान्स. तुम्ही जर असा डान्स केलात ना साहेब तर मी ना तुम्हाला एकदम असा तडतडीत डान्स करून दाखवेन साहेब. करा ना. मी करायचं. खरं तर ते बरं नाही वाटत, कारण आमच्या अख्ख्या खानदानात कोणी 1.5 लादीच्या बाहेर नाचलं नाही हो. आणि तुम्हाला गंमत सांगू का, आम्ही हळदीत एवढं केलं ना तरी सगळे म्हणतात किती नाचला बापरे, किती नाचला, असं करतात सगळे. साहेब पण तुम्ही एकदा नागिन डान्स करा ना साहेब. साहेब जर तुम्ही नागिन डान्स केला ना तर मी तुम्हाला एक चुम्मा देईन. बाई धर्मसंकटात टाकतायत. बाई काय हरकत नाहीये नागिन डान्स करायला, पण ते लोळायला मला नाही जमत. मी उभी नागिन चांगली करतो. नाही साहेब, अशफाक मातीचा नागच करायचा. मातीचाच करावा लागेल. हा तेवढं चुम्म्याचं तेवढी लक्षात ठेवायचं. वा दादा, मी प्रयत्न पूर्ण करणार आहे. 1.5 ते मी 3 करणार आहे. बघा तुम्ही. चाचू को बोलू, चाचू बजाओ. चाचू वाजवा. हा चाचू. हो तुम्ही काय माझा फोटो फेसबुकवर टाकतोय की काय? बरं नाही वाटणार. ए अशफाक, देख मेरा नया आइटम. हॅलो अशफाक जी नमस्कार. मी नवा आयटम हे नाही ठरलं आपलं. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी त्याला जळवायला करते. तुम्ही थांबा. गुंडे दिसतात ते नको. देखा ना मेरा नया आइटम. कशाला? ये देख. तुम्ही काय करताय? चिरकुट साला. अरे ओ राजीजी, कौन है चिंडी? मेरा नया आइटम है, समझा ना? अरे इसको ऐसी जगह ब्लेड मारूंगा, ये पटरी पे बैठेगा तो मेरा नाम लेगा. नहीं अशफाक, तू कुछ नहीं करेगा. चल रे रिक्शा बर चल. अशफाक जी भाई पाव छोड़ चल ब्लेड. उठा ना हो राजीजी. मी पैसे मिळालो होतो, मला इंटरेस्ट नाही. तुम्ही नाराजी. जगी जीवनाचा जार घ्याव जाणून सत्वर, जगी जीवनाचे
सार आय मेलो मेलो क्रॅम्प मरतोय दरवेळेस नवीन कॅरेक्टर मध्ये नवीन चाल शोधून काढतो मरू दे जगी जीवनाचे सार यावे जाणूनी सत्वर जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर दे भगवान के नाम पे दे दो भगवान के नाम पे दे दो रे आलो विकाया घ्याचने खाया आलो विकाया घ्याचने खाया चने हे गरमागरम चने हे गरमागरम खाताना आवाज येईल कुर्रम कुर्रम अरे घ्या काय केलं भोजने काय करताय नाचताय कसल्यानी गाणी कसली म्हणताय अरे आपली काय इकडे पोलिसांची रजनी चालू आहे का नॉनसेन्स हे काय सर सर सॉरी सर यासाठी सॉरी सर सॉरी सर 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 म्हणू नका भोजने सर सर म्हणू नका सारखे मला का सर अरे का सर काय भोजने आपण इथे एका कामगिरीवर आलोय लक्षात ठेवा इथे एक ड्रग डिलिंग साठी एक कंपनी येणार आहे आपण त्यांना अटक करायचंय आणि त्यांना अजिबात संशय येता कामा नये की आपण पोलिसांनी हे वेषांतर केले म्हणून आणि लक्षात ठेवा या बाकड्यावर कळलं ना ह्या बाकड्यावर म्हणजे त्या बाकड्यावर नाही त्या बाकड्याचं काय तिकडे उगाच का बाकड्या चिडतं ह्या बाकड्यावर लक्षात ठेवा तर डिलिंग या इथे या बाकड्यावर होणार आहे ते जसे डिलिंगला आले की आपण त्यांना लगेच रंगे हात पकडायचं कळलं अलर्ट सावध राहा भगवान के नाम सर अरे सर नका म्हणू बोलते सारखं मला अलर्ट नाही बोलणार सर नाही बोलणार म्हणताना पण सर म्हणताय कॅरेक्टर बघताय अरे सर काय झालं माहिती का मी थोडं बोलू का मनातलं बोला मी ना एक्साइटेड झालोय एक्साइटलंय वेगळ्या अपेक्षा आहेत सर तुमच्याकडनं आमच्याकडच्या संपल्यात आता तुमच्याकडनं आहेत नाही म्हणजे सर एक्साइटेड काय तुम्हाला सांगतो सर म्हणजे तुम्ही आज पहिल्यांदा इतक्या महत्वाच्या या मिशन मध्ये मला संधी देते सर नाही सर मला एकदा आशीर्वाद द्या सर मी पाया पडतो अरे पाय नको पडूस कसं दिसतंय ते कसं दिसतंय एक चढीवाला भिकाऱ्याच्या पाया पडतोय अरे आपलं बिंग उघडा पडेल ना बिंग म्हणजे काय सर उघडं पडेल म्हणजे माझं दिसतंय का सर बिंग म्हणजे आपलं जे सोंग आहे ना ते उघडं पडेल म्हणजे आपण जे आता वेगवेगळे गेटअप केलेत ना वेषांतराचे ते सगळं अलर्ट अरे सॅल्यूट नको रे मारू सारखं मला तू सॅल्यूट पण नको मारू आणि काय नको करू हा तू अलर्ट चना घ्या चना दे बाबा भगवान के नाम चना घ्या चना भगवान के नाम पे भगवान हसू नकोस आला कोणता भगवान घ्या चना पोचले मी पोचले तुला इतकी बावळट वाटलं मी अरे अहो समोर पाणी दिसतंय ना म्हणजे समुद्रात असणार ना पोचले मी हे बघ पायाला वाळू लागले अरे खरंच मी बीच वर पोचले इतकी बावळट आहे का रे मी हो बोलू नको आता लाडत नको येऊ बघते कुठे आहे का चल ठेवते मी चना घ्या भगवान सर ही डील आहे नाही ही डील वाटत नाही ही मला इकडनं ढील वाटते नाही पण सर ही नेमकी त्या बाकड्यावरती बसली आता डील कशी होणार आहे आपल्याला एक काम करायला लागेल हिला पहिले तिकडनं उठवायला लागेल आणि तू सारखं माझ्या जवळ येऊ नकोस माझ्या तुम्ही काय बोलता ते कळायला तर पाहिजे माझ्या जवळ नको सारखं अरे माझ्या जवळ नको ना मरणं तिकडे पाहू तुम झगड़ता काय कोय भिकारी चनेवाला झगड़ो मत बघे तुला भिकारी चनेवाला म्हणले नहीं तुला भिकारी बोलले तुला चनेवाला बोलले झगड़ो मत यार झगड़ा करने से ना झगड़ा बढ़ता है झगड़ो मत नाही झगडा करताय मॅडम तुम्ही 10 रुपयाचे बने घ्या ना सॉरी पहिल्यांदा आहे ना
म्हणजे गिरायक आहे ना, गिऱ्हाईक? पहिलं गिरायक आहे ना, अच्छा. म्हणून जरा असं हे 10 रुपयाचे चणे घ्या ना. Oh my God. I really appreciate it. You know, you for taking मेहनत and विकिंग चना. वाह मग 5 रुपये तरी घ्या. तसं नाही रे, मी बोलते की तू कमाल आहेस. तू चनेवाला वाटतच नाहीयेस तू ना. वेगळं वाटतोय. चणं घ्या चणं. सर ती म्हणते मी चणेवाला वाटत नाही, म्हणजे तिने ओळखले आपल्यातून पडायचं सर. माझ्याकडे येऊन कोणी सर बोलू नको. अरे क्या खुसुर करताय तुम लोग. वी हैव फ्रीडम ऑफ स्पीच. स्पीक विथ लाऊड माउथ ऑफ आउट. स्पीक. चौकट ती चौकट मोड आणि माझ्याशी बोल आता. बोल. वेगळा वाटतोय म्हणजे वेगळा वाटतोय म्हणजे तू मला खूप मेहनती मुलगा वाटतोयस. आणि ते आम्हाला नोकरी नाही, आम्ही बेरोजगार आहे असं म्हणणाऱ्या तरुणांनी तुझ्याकडनं आदर्श घेतला पाहिजे. वा. नाही मॅडम, ते आदर्श घेतील तेव्हा घेतील, पण तुम्ही 5 रुपये चणे घ्या ना. आणि चणे खायला ना ह्या बाकड्यावर बसू नका. तिकडे तो बाकडा आहे ना, तिकडे जाऊन बसा. त्या बाकड्यावर चणे छान लागतात. आय लाईक युअर कॉमन सेन्स सर. पण माझा हा फेवरेट बाकडा आहे. मी नाही जाणार आहे. आणि तुला माहितीये का, आमची जी NGO ची मंडळी आहे ना, ती आम्ही सगळी इथेच भेटतो. अरे तुला सांग, बस इथे बस, तुला सांगते मी. भगवान के नाम पे द्या. प्लीज बस तू बस. तुला सांगते मी, आमची जी NGO ची मंडळी आहे ना, ती आम्ही काय करतो, असं प्रामाणिक गरीब आहेत ना, त्यांना आम्ही मदत करतो. तर भगवान के नाम पे द्यावं द्या. भगवान के नाम. 2 मिनिटं. तर आम्ही त्यांना इथून मदत करतो. इथून आम्ही मागे पुढे बघत नाही. काय इकडून जे वाटेल ना ते आम्ही त्यांना दान करतो. द्यावं द्या. भगवान के नाम पे द्या. भगवान के नाम पे. अरे भगवान के नाम पे द्या. हे घे खा. आता पैसे द्या. आता पैसे. अरे शांत बस ना, 2 मिनिटं शांत बस. तर आम्ही काय करतो माहितीये का, याच्यासारखे जे गरीब आहेत ना, त्यांना आम्ही असं स्टँड देतो. एक उभं राहण्यासाठी स्टँड देतो, नोकऱ्या देतो, काम देतो. मला पैसे द्या ना. पैसे द्या. पैसे द्या मला. पैसे द्या. हो पैसे द्या ना. पैसे द्या मला. पैसे. चणं घ्या चणं. सर फोर्स मागू का? फोर्स मागू का सर? नाही नको. एवढ्यात तुला लाज नाही वाटत? तू एवढा तरणा ताठा मुलगा, तुला भीक मागता लाज नाही वाटत का रे? मॅडम नाही, तू असं ऐकणार नाही तुझ्या. नाही मॅडम, तुम्ही चिडू नका. बघा, चिडू नका. तुम्ही बसा इकडे. थांबा तुम्ही. सर इकडे या. तुम्ही इकडे या. एक मिनिट सर. एक मिनिट. तू याला सर बोललास आता. मी याला सर बोललो का? हो. सर्रक म्हटलं मी. मॅडम सर्रक म्हटलं. नाही. एक मिनिट. मला ना या लोकांची माहिती आहे रे नाटकी. यांना मेहनत करायला नको. पण मला कोण काम देणार बाई साहेब? मी गरीब भिकारी. मला कोण काम देणार? कोण देणार? मी देणार. काम देणार. मी काम देणार. एक मिनिट. एकच मिनिट. की काम देणार म्हणजे सर तुम्ही उद्यापासून ड्युटी सोडणार? अरे ड्युटी कशी सोडणार? अरे मी तिच्या कामाला जाणार आहे का? नॉनसेन्स. चणं घ्या. तर नमस्कार मंडळी, आपण आलो आहोत इथे फेसबुक लाईव्हला. मी आणि माझी NGO ची टीम सगळे आली आहे ते मुंबईच्या बीचवर. तर आपल्या सोबत आहेत एक मेहनती असा चणेवाला. चणं घ्या चणं. आणि त्याच्या सोबत आहे एक आळशी लाचार भिकारी. तर मंडळी, आपण आता इकडे हा जो भिकारी दिसतोय, आपण या भिकाऱ्याचं तुमच्या समोर कायापालट करणार आहे. आज मी या भिकाऱ्याला याच्या पायावर उभं करून राहणारच आहे. हे चणेवाला, तुझी टोपली दे. तुला याच्याबरोबर चणे विकायला घे. चल. नको. मी माझा धंदा एकटाच करणार आहे. चणं घ्या चणं. अरे बाबा, त्याला कॉन्फिडन्स तर येऊ दे ना.
ऐकण्याचा तोपर्यंत आपण ह्याला नंतर पाठवू दुसरीकडे हा? नाही नाही मी नाही माझा एरिया सोडून जाणार कुठे अरे बाबा तू देतो का दे ना तुला माझी शपथ आहे. सर हे घ्या. अरे नको रे. नाही सर. अरे ले लो बाबा, भगवान के नाम पे 1-2 चना ले लो, 1-2 चना ले लो भगवान के नाम पे. सर नाही सर, चणं घ्या चणं. चना घ्या चना. आता सांगितलं ना त्यांनी सर, असं काहीतरी करू नका सर. चणं घ्या चणं. चणं घ्या. घ्यायचं ना चणं. गायचं ना चना. नाचणं ना. पुढे अशी पुढे धरा आणि म्हणत चणं घ्या चणं. पुढे कुठे अशी पुढे धरू. मी शिकवते. ए पकड एक मिनिट. चणे ही घ्या. अशी पुडी घ्यायची, मूठभर चणे घ्यायचे, आत ओतायचे. ओके आता तू कर चल. कमॉन. सॉरी चने सांडले. अरे माझ्या कर्मा, माझं नुकसान केलं, माझं चणं सांडलं चणं. अरे तू का एवढा ओव्हर रिॲक्ट होतोय. हाण याच्या थोबाडीत 2. तू ह्याच्या थोबाडीत पेटवून दे 2. नाही भोजने बघ. सर मला करावं लागेल तर आपलं बिंगो कुठे पडेल. तुला माहितीये बिंगो म्हणजे काय ते. मग मगाचपासून नुसतं पंचसाठी वापरत होतास ते. चणेवाला पेटव. तू याची नुकसान भरपाई कर. चल आता. नाही हो बाई, तू याची नुकसान भरपाई कर. मी गरीब भिकारी, माझ्याकडे कुठं नाही एवढा पैका आला. मी नाही करत. तू नाही ऐकणार ना. नाही. भीक मागून पैसे कमवलेच असशील ना, ते दे. मी एवढे नाही कमवले भीक मागून, पण माझ्याकडे नाही नाही ऐकणार तो ना, पैसे. तू तर हो थांबा, असं डायरेक्ट खिसात हात नका घालू. हो थांबा. नाही हो थांबा. होय. एवढं महागाचं वॉलेट तू पाकिट पण दाबतो. तुझ्या तर आता सिनियर हेड कॉन्स्टेबल पंढरीनाथ कांबळे. पोलिसांची पाकिट ढापतो. तुझी तर आता खैर नाही. तुझ्या तर आता तुला ना मी पोलिसांकडे जाणार आहे. चौकीतले पोलीस आहेत ना ओळखीत. अरे माझंच पाकिट आहे ते. मीच आहे कॉन्स्टेबल पंढरीनाथ कांबळे. पोलीस आले रे, पोलीस आले. भोंजे पकड. चणं घ्या चणं. अरे कॅरेक्टर नाही. तिकडे त्यांना पकड. हे माझं पाकिट आहे. एक मिनिट. थांब पकड. तुला मी बघतो. तुला नंतर बघतो मी. थांब.